बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे त्याच्या साधेपणाने ओळखला जातो. अनेक रियालिटी शो जिंकून इतकं फॅन फॉलोईंग असून सुद्धा त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्याची प्रचिती त्याच्या वागण्यातून येतच असते. पण शिव आणि त्याच्या कुटुंबाचं नातं सुद्धा खूप स्पेशल आहे. विशेषतः शिव आजीच्या जास्त जवळ आहे. आजीला घेऊन तो ट्रिपलाही जातो. सध्या ठाकरे परिवार त्यांची उन्हाळ्याची सुट्टी गोव्याला घालवतायत. शिव आणि त्याचे आई बाबा सोबत आजी, बहीण आणि भाचीला घेऊन तो गोव्याला गेलाय. पण बीचवर काही मुलींना बिकिनीवर बघून शिवच्या आजीने मस्त रिॲक्शन दिलीये. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आई काय झालं काय झालं काय झालं आजी काय झालं रे काय काय बघितलं काय बघितलं काय बघितलं काय बघितलं ते बघ ना. नाही बघत ते. बघत इकडे बघ कोण तुला आवडलं नाही कोण नाही पाहिला असेल. आजी बघते यार ते बघ ना यार. नाही आजी इथं असेच कपडे घालायला लागते. असं माहिती काय मी देतो तुला तसेच कपडे. नाही ये तू लुगड़ा थोड़ी घालून येत असते इथे. नाही लुगड़ा नहीं पहनना पड़ता इधर. नहीं पड़ता. ऐसा कपड़ा पहनना पड़ता है. मेरा आनंद नाही होय तरी चालतो. कोणता वाई रे रिपोर्ट देऊन देईल. हे बापा नंगा साठा दुनिया बदलली काय. शिवाय त्यातल्या एका फॉरेनर सोबत आजीने फोटो देखील काढलाय. राजश्री मराठीच्या हाऊस टूर मध्ये आजी आणि शिव सोबत गप्पा रंगल्या होत्या. पहा आजी आणि शिवची ही गोड केमिस्ट्री. आजी नमस्कार. आजी या ये एक मिनिट ये ना. इकडे या. आजी पाय पड. कशी आहेस? शिवच्या व्हिडिओ मध्ये बघून बघून तू तर व्हायरल झाली आहेस मस्त पैकी यार. आजी झाली कॅमेरा फ्रेंडली. तिला मी आता ड्रॉप करायला गेलो होतो. आजी कॅमेरा नको बघू. तर मुंबई गेलो होतो. भाई मला नंतर ओळखतात. पहिले हिला ओळखतात. हे शिवची आजी म्हणतो. शिव पण आहे ना आजी. शिवला आधी आजीला ओळखतात. आजी कुठे जाऊ दे मी ट्रॅव्हल करतो. वृंदावन असू दे कुठे असू दे मी बघितलं तिला होतं स्पेशल ट्रीटमेंट फ्लाईट मध्ये. आजी फ्लाईट मध्ये त्या पोरी हो खूपच खूप खूप मानतात. खूप मानतात. शिवची आजी आहे ना. मग यातच पडतो. पण आजीला मुंबई आवडली आहे. आवडली रमली आजी मुंबईमध्ये. रवास लागते. नातूने रमला काय नातू रमला. म्हणून नाताच्या बागा आजीच जा. बात आहे यार. आजी इथे कधीपासून असते? तुझ्यासोबत असते? नाही मी आता काही दिवस झाले बोलवलंय. मी म्हणजे मी ट्रॅव्हल जास्ती करत होतो. मग मध्ये मध्ये मला असं वाटतं मला एकटं वाटत होतं. मला आजीला बोलवलं. वा पण एवढे वर्ष तिकडे राहिल्यानंतर जरा मुंबईमध्ये थोडंसं जमवून घ्यायला डिफिकल्ट आहे का नाही? आजी एकदम प्रो झाली आता. आजीला तू कुठे ठेव. तिला काही असं नाही की अरे मला इथे नको ठेवू तिथे नको ठेवू. माझ्या ताईकडे राहते किंवा त्या मनू तिच्या सोबत खेळत राहील. माझ्या घरी असली तर आई सोबत. इथे असली तर तिला काही नाही. अरे यार मला करमत नाही. टीव्ही लावते, योग करते, मेडिटेशन करते. काही आपल्या मराठी झी मराठी वगैरेचे सिरियल बघते. सिरियल आहे तिचे. आजी आता देवमानच सुरू झाले. नवीन सिरियल. शिवनी घर मस्त ठेवलंय पण आजी एकदम टापटीप. पण तो पसारा नाही करत. मी नाही करत हा पसारा. नाही खरं सांगता होते. काय करतो बसा ना तू करते. मला आवरून ठेवायला की चढते दिसते माझ्या आजी. कोण म्हणणार आहे नातू काय नाताच असतेच. कसली गोड आहे यार आजी. खूप पहिल्यांदा भेटली आजीला. खूप गोड आहे. तिच्या हातच्या तिळाच्या वड्या देईल तुला. ते बर्फी असते ना तिळाची ती काय बनवते मस्त. मग आज आजी कॉफी बनवता येते ना? चहा चहा काय कॉफी काय पोरगी आहे ही. कॉफी पाहिजे चालली. ठीक आहे. चहा चालेल पण मला साखर नको. बर बिन साखरचा. बिन साखरचा. आजी खूप मेहनत करते ही. मी हिला लहानपणापासून ओळखतो. असं काय बाबा मग करतो ना मी लहान असल्यापासून शिव लहान असल्यापासून आम्ही एकमेकांना एकमेकांना ओळखतो. ओळखतो. आमची खूप जुनी मैत्री आहे. तुम्हाला शिव आणि त्याच्या आजीचं हे नातं कसं वाटतं ते आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी सोबत.